हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। आमच्यात फाटलंय, उगाच मनात शंका ठेवू नका। अजित पवारांचा शरद पवार यांच्या सोबत न जाण्याचा स्पष्ट इशारा। ज्या छत्रपती संभाजी महाराजांमुळे कोल्हेंची ओळख, त्यांच्या कार्यक्रमाला सुद्धा ते थांबले नाहीत। तुळापूरमधील कार्यक्रमाबाबत अजित पवारांचा अमोल कोल्हेंवर आरोप। भूमिका बदलली म्हणून भाषा बदलली जात आहे का? अजित पवारांचा जुना व्हिडिओ पोस्ट करत अमोल कोल्हेंचा सवाल। तर शिरूरमधील उमेदवारीवरून महायुतीमध्ये संभ्रम, कोल्हेंची टीका। मला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटलांचं शिंदे फडणवीसांना पत्र। मित्रपक्षाचे पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतायत, पत्रामध्ये उल्लेख। भावना गवळींना तिकीट न दिल्यास मी माझ्या पक्षाकडून त्यांना तिकीट देणार, वाशिममध्ये महादेव जानकर यांचं विधान। उमेदवारीबाबत संभ्रम नाही, माझी उमेदवारी निश्चित। कोणी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर पक्ष महत्त्व देणार नाही। भावना गवळींची अप्रत्यक्षपणे संजय राठोड यांच्यावर टीका। काँग्रेससोबत जाण्याचा विचार होता, पण आता शाहू महाराज छत्रपतींच्या मागे उभा राहणार, संभाजीराजेंकडून भूमिका स्पष्ट। गुवाहाटीमधील हॉटेलमध्ये आमदारांकडून एअर होस्टेसच्या विनयभंगाचाही प्रयत्न, असीम सरोदे यांचे गंभीर आरोप। शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या 2 आमदारांना मारहाण झाली होती, ॲडव्होकेट असीम सरोदे यांचा दावा। आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न, महापत्रकार परिषद घेतली तेव्हाच कळलं की हा ठाकरे गटाचा पुढारी होणार, शंभूराज देसाईंसह संजय शिरसाट यांची टीका। असीम सरोदेंच्या आरोपांमध्ये तथ्य, आरोपींची चौकशी झाली पाहिजे, असीम सरोदेंच्या वक्तव्यावर राजन साळवी यांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री अमित शहा उद्या मुंबईत, महायुतीच्या जागांचा उद्या तिढा सुटणार। निवडणुकीआधी भाजप नेत्यांकडून ट्विटर हँडलवरील बायोमध्ये बदल, नावापुढे मोदी का परिवार असा उल्लेख। नड्डा, शहा, गडकरींसह फडणवीसांकडून ट्विटरवरील बायोमध्ये बदल। दिल्लीमध्ये मुख्यमंत्री महिला सन्मान योजनेची घोषणा, 18 वर्षावरील प्रत्येक महिलेला केजरीवाल सरकार महिन्याला 1000 रुपये देणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।